मित्रांनो, जय शिवराय. मी आणि दत्ता आलो आहे राजपुरी लेणी पाहिला, ज्या महाबळेश्वर येथील पाचगणी येथे आहे. आणि आत्ता पोचलो आहे आम्ही तिथं. इथं बरेच वेगवेगळे प्रकारचे कुंड आहे. दत्तकुंड, परत मल्लिकार्जुन कुंड, विष्णुकुंड, असे 3 पवित्र असे कुंड आहेत या लेणीमध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विरगळे आहेत आणि मूर्त्या आहेत. तर आम्ही आता बरोबर लेणीच्या इथंच आहे. आपण जर का मॅप टाकला तर येतो व्यवस्थित, इथं काय अडचण नाही. त्या काय पाठीमागं माझ्या पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यांनी आपण आत्ता खाली उतरलो आहे. आणि हा जो मागं डोंगर दिसतो आहे याच्यावरती पार्किंग आहे. तर गाडी लावली तिथं 1-2 मिनटात एकदम छोट्याचं 15-20 पायऱ्या उतरलो की आपण खाली लेणीजवळ येतो. तर आता तुम्हाला लेणी दाखवतो मी. त्या बघा, तुम्हाला हे आता पायऱ्या दाखवल्या मी. इथनं खाली उतरून आलो आपण. आणि लगेचच सुरुवातीला इथं आपल्याला हा माहिती फलक पाहायला भेटतो. आणि त्याच्या शेजारीच एक ही कोरलेली लेणी आहे आणि तिच्या आतमध्ये एक रूम आहे. हे बघा, बंद केलं आहे. ती समोर रूम आहे, ती बंद केली. आणि इथं सुद्धा आतमध्ये काहीतरी आहे, ते पण बंद केलेलं आहे. हे बघा, थोडंफार आत जाऊन बघता येते का बघू आपण. ही रूम पाहिली आपण. आणि आता त्याच्या शेजारीच असणारं हे बघा, नंदीचा सभामंडप आहे इथं. आणि नंदीची कोरीव अशी ही मूर्ती आहे. हे बघा, आणि मूर्तीच्या समोरच आणखीन एक मूर्ती आहे, जी खाली बसून हातामध्ये डोक्यावरती काहीतरी घडा वगैरे घेतलेला. तर ही नंदीची कोरीव मूर्ती आहे इथं. त्याला सभामंडप आहे, तो पूर्ण जुन्या दगडांमध्ये कोरलेला आहे. आणि त्याच्या समोरच नंदीची मूर्ती म्हटल्यावरती समजून जायचं. तर चला, मल्लिकार्जुनांचं दर्शन घेऊया पहिला. हे समोरच श्री मल्लिकार्जुन यांची पिंड पुरातन आहे. आणि आतमध्ये पूर्णपणे कोरलेलं आहे. हे बघा, ह्या आतमध्ये या जुन्या कोरीव मूर्त्या आहेत देवी देवतांच्या. इथं पाण्यासाठी आणि मंदिराच्या बाहेर बाजूला सुद्धा इथं काही मूर्ती आहेत. बघा, ही ज्योत. तर उजव्या बाजूला सुद्धा मूर्ती आहेत. आणि बरोबर मल्लिकार्जुन मंदिराच्या या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला सुद्धा गुहा आहे. इथं बघा खिडकी. तर पहिला आपण आता उजव्या बाजूने जाऊया. हे बघा, हे पूर्ण कोरीव खांब होते, नंतर हे पडलंय. ह्या बाजूने पण वरचा राहिलाय. तर समोरच ह्या उजव्या बाजूला पूर्वमुख शिवलिंग, ज्याचं मुख पूर्वीकडे आहे असं हे शिवलिंग इथं खाली. आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा जुन्या मूर्त्या आहेत बघा, कोऱ्या. आणि आता इकडे आतमध्ये जाऊन बघू.
आणि जाण्यासाठी बघा कसं केलं. समोरच कार्तिक स्वामी आणि त्यांच्या समोरच्याच बाजूला एक छोटीशी अशी इथे पलीकडची जी आपण सर्वात सुरुवातीला बघितली ना त्या रूममध्ये जाते ही गुहा. हे बघा पूर्ण वाकून जावं लागतं आतमध्ये. तिकडनं बंद केलेली आहे बघा, छोटी आहे. आणि समोरच इथं कार्तिक स्वामी यांची मूर्ती आहे. हे बघा आणि बरोबर त्याच्या डाव्या बाजूला ही पूर्णपणे गुहा आहे बघा, जी पलीकडे जाते. पूर्णपणे खोदून केलेली. या बाजूने सरळ तिकडे पलीकडे जाता येतं. पण आपण मल्लिकार्जुनचं जे मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूने जाणार आपण. हे बघा आत्ता आपण उजव्या बाजूचं पाहिलं, आता डाव्या बाजूने पाहूया. बघा पुरातन कोरीव असा वेगळा बघा इथं खाली ठेवलेला आहे. हे बघा हा खांब ती वाटते ना. आणि हे बघा आता इथं आतमध्ये गुहा आहे. तर बघा कशी पूर्ण कोरीव आहे बघा. आणि अख्खा माणूस उभा राहून जाऊ शकतो आतमध्ये. बघा पूर्ण उभं राहून जाऊ शकतो आपण आतमध्ये. पूर्ण कोरीव आहे. हे बघा मी तुम्हाला मग असे दाखवलं ते या साईडला कार्तिक स्वामींचं मंदिर ते या बाजूला. आणि इथं आहे ती दत्तांची मूर्ती आहे. बघा आणि त्याच्या इकडं पण डाव्या बाजूने बघा भरपूर लांबपर्यंत जाता येते आपल्याला. हे बघा पूर्ण उभा राहू शकतो बघा आपण. त्याच्याच इकडं आपल्याला भगवान विष्णूचं इथं मूर्ती पाहायला भेटते आतमध्ये. बघा पाण्याचं कुंड छोटंसं आणि भगवान विष्णूची मूर्ती आहे. बघा ही पण खोली केवढी मोठी आहे बघा. आता आपण ज्या खोलीत आलो ती इथेच बाहेर गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे. आणि इथून पण जाता येते बघा आपल्याला. हे पूर्ण अख्खी लेणी आतमधून एकमेकाला कनेक्टेड आहे बघा. इथं सुद्धा विरगळ आणि पिंड आहे बघा समोर. आणि आता मी मगाशी उल्लेख केला तुम्हाला ज्या कुंडांचा, तर ते कुंडापाशी आलो आहे आपण. त्या बघा हे दत्तकुंड. तर गौमुखामधून पाणी वाहत आहे. आणि हे खाली कुंड बघा किती स्वच्छ पाणी त्याचं. हे मल्लिकार्जुन ते दत्त. बघा इथं पण या मूर्त्या. हे मल्लिकार्जुन कुंड हे सर्वात मोठं कुंड जिथं आपण आता उभे. बघा खालून कसं आहे, त्याची रचना बघा कशी आहे. अशी पायऱ्या 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 वरती आल्यासारखी. आणि त्याच्या शेजारीच हे असणारं हे दत्तकुंड. आणि इथं आतमध्ये हे खाली जे आहे हे विष्णुकुंड आहे खाली. हे बघा बरंच मोठं आहे. आणि विष्णुकुंडाच्या शेजारीच ही विष्णूची झोपलेली मूर्ती, पुरातन अशी मूर्ती आहे झोपलेली विष्णूची, भगवान विष्णूंची. हे बघा
आणि त्याच्या समोरच हे भवानी मातेचं मंदिर, आतमध्ये भवानी मातेची मूर्ती सुद्धा आहे. हे बघा पाणी कसं इकडनं येतंय, पाणी ते इथून येते आणि गोमुखातनं बाहेर पडतंय. हा हे लेणीबद्दल बाहेरनं तुम्हाला दाखवत होता. आपण आतनं तर पूर्ण पाहिलेले आहेत, तर थोडक्यात जरा बाहेरनं पाहूयात. इथं ते चिंतामणी महाराज जे आहेत त्यांची इथं समाधी आहे आणि समोरच इथं आतमध्ये आपण दत्तकुंड, इथं समोर मल्लिकार्जुन कुंड आणि आतमध्ये विष्णुकुंड पाहिलं आणि त्याच्या आतमध्ये भवानी मातेची मूर्ती पाहिली. त्यानंतर इथं ही समोरच काही विरगळा पाहिली आपण. आणि हे सर्व ही लेणी इथपासून ते पूर्ण शेवटपर्यंत, त्या पहिल्या लेणीपर्यंत, मी जिथे तुम्हाला सुरुवातीला पहिला व्हिडिओ दाखवला ना तिथपर्यंत एकमेकाला कनेक्टेड आहे ही लेणी पूर्ण अख्खी. त्यानंतर बघा इथं सुद्धा आतमध्ये आपण दत्तांची मूर्ती पाहिली. त्यानंतर इथं समोर ही विरगळ पाहिली बाहेर. इथं आतमध्ये मल्लिकार्जुन समोरच आणि ह्या साईडला पूर्वमुखी महादेवाची पिंड आणि त्याच्या आतमध्ये कार्तिकेय स्वामीचं मंदिर. आणि हे सुरुवातीला पाहिजे ते बंद होतं ते. तर अशा प्रकारे महाबळेश्वरमधील पाचगणी येथील हे राजपुरी येथील हे राजपुरी केव अतिशय सुंदर आणि खूप पुरातन अशी ही गुहा आपण आज पाहिली. तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मी पुण्यापासून तर इथं यायचं जे मॅपचं लोकेशन असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय. भगवान विष्णूंच्या पायाजवळ बघा माता लक्ष्मी कशी बसलेली आहे. इकडनं पण पलीकडं त्या रोड निघतोय त्या याच्यामध्ये खोदलेला, पूर्ण खडकामध्ये खोदलेलं आहे. ही लेणी पूर्णपणे एकाच दगडामध्ये कोरलेली आहे. हे बघा इकडं आपण गेलो तर आतमध्ये मल्लिकार्जुनचं पाहिलं मंदिर. आणि इथं बाहेर त्याच्या बघा कशा कोरीव पूर्णपणे विरगळ आहेत आणि समोरच नंदीची मूर्ती आणि पिंड आहेत, शिवपिंड. बाण मारताना युद्ध, एका प्राण्याला बाण मारताना, प्राण्याची शिकार करताना. मल्लिकार्जुन मंदिर आहे ना, त्या मंदिरा शेजारी बघा हा शिलालेख आहे. पूर्ण एका दगडामध्ये कोरलेला हा शिलालेख आहे. इथली पूर्णपणे माहिती असणार आहे ह्या शिलालेखमध्ये. कोणी बांधलं, कशासाठी बांधलं, का बांधलं ते.